MIM सध्या सोलापूरच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। MIMच्या पदाधिकाऱ्यांनी आता रमेश कदम यांची भेट घेतली आहे। MIMचे उमेदवार दिल्यास सोलापुरात चौरंगी लढत होणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि MIM ही आता सोलापूरच्या रिंगणात उतरण्याची शक्यता सध्या दिसते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, MIM सुद्धा आता सोलापूरच्या रिंगणात उतरण्याची शक्यता दिसते। काय माहिती मिळते या संदर्भातली? नक्कीच आपण बघितलं गेलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता वंचित बहुजन आघाडीनंतर MIM देखील उमेदवार देण्याची शक्यता आहे। खरं तर मोहोळचे जे माजी आमदार आहेत रमेश कदम यांच्या उमेदवारी संदर्भात MIMच्या पदाधिकाऱ्यांनी आहेत त्यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे आणि ती दृश्य आपण बघू शकतोय। खरं तर मोहोळचे जे माजी आमदार आहेत रमेश कदम यांनी 2014 साली आमदार म्हणून जे काम केलेलं आहे त्याचा पोचपावती म्हणून आता MIM जे आहे त्यांना सोलापूर लोकसभेसाठी उतरवू शकतं। आणि खरं तर 2019ची जी विधानसभा आहे त्यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या जो घोटाळा आहे त्यामध्ये ते तुरुंगात होते, तरी देखील त्यांना 23,000 इतकी मतं जी आहेत ती मोहोळ मतदारसंघातून मिळाली होती। त्याचाच फायदा जो आहे तो MIM घेण्याची शक्यता जी आहे ती असल्यानं आता MIM जे आहे ती रमेश कदमांना सोलापूर लोकसभेसाठी या मैदानामध्ये उतरवू शकतो। नक्कीच अनिकेत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।